हॅलो हॅलो एव्हरीवन. माझा आवाज आहे? हॅलो हाय अभि पवार. हॅलो फ्रॉम जर्मनी, क्या बात है. शुभम मेत्रे नमस्कार. हाय कुणाल. परफेक्ट. माझा आवाज एकदम क्लिअर आहे आणि माझी स्क्रीन एकदम परफेक्ट दिसते आणि या दोन गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. हॅलो प्रशिक मेश्राम. हॅलो सौरभ. हाय रणजित खाडे. रणजित खाडे आय गेस तुम्हीच आज मला मेसेज केलेला ना. वेदांत भगवान, तुषार, आरती, आयुष. हॅलो अद्वैत कुलकर्णी फ्रॉम US. क्या बात है. थँक यू कुणाल. हॅलो पाणिनी पितके, ऋषिकेश पवार, अर्चना. कुठून कुठून सगळे जॉईन झालेत मला कोणी सांगू शकता? कोणी मुंबई, इंडिया, जर्मनी, US, कुठून कुठून जॉईन झाला? प्रशिक मेश्राम थँक्यू व्हेरी मच. अमित शिंदे कुठून जॉईन झालेत सगळे मला सांगू शकतात? पुणे, क्या बात आहे. ओके पुणे पुणे पुणे. अजून मुंबई, ग्रेट. कोकण, खेडाळे झुंगे म्हणजे कुठून कुठे आलं एक्झॅक्टली? श्रीराम हागो. नाशिक, क्या बात आहे. पुणे, पुण्यामधनं खूप लोक जॉईन होतात. अलिबाग, व्हेरी गुड. नागपूर, क्या बात है. गुजरात जामनगर, क्या बात है. कोल्हापूर, वाह. कतार, अभिजित काळे, क्या बात है. कल्याण, व्हेरी गुड. दुबई, क्या बात है. अजून कुठल्या कुठल्या कंट्रीजमधनं जॉईन झालेत लोक? सांगली, कोल्हापूर, नाशिक, संभाजीनगर, व्हेरी गुड. लंडन, क्या बात है. कोल्हापूर, पुणे, कोल्हापूर, क्या बात आहे. कोल्हापूरवरनं बरेच लोक आहेत. दुबई, ओ हो, दुबईचे आता 2-3 जण झाले. सोलापूर, दुबई, ग्रेट ग्रेट. संगमनेर, व्हेरी गुड. सिंधुदुर्ग, पॅरिस, क्या बात आहे. लास्ट इन्स्टा लाईव्हला ऑलमोस्ट 26 कंट्रीजमधनं लोक जॉईन झालेले. कोल्हापूर, सातारा, क्या बात आहे. व्हेरी गुड, जबरदस्त. सांगली, थँक्यू व्हेरी मच. मी ज्या वेळेला इन्स्टा लाईव्हचा सब्जेक्ट डिसाईड करत असतो काय इन्स्टा लाईव्हला घ्यायचं, तेव्हा मी नॉर्मली मागच्या आठवड्यात माझे जे कन्सल्टेशन्स झाले ते कन्सल्टेशन्सवर विचार करतो. लोकांनी काय मला प्रश्न विचारलेत ह्याचा विचार करतो आणि मी माझा इन्स्टा लाईव्ह डिसाईड करतो. मला असं जाणवलं की गेल्या महिन्याभरात लोकांनी बरेच मला पर्सनल डिटेल्स विचारले. म्हणजे लोक मला पर्सनल डिटेल्स विचारतात पण माझी पर्सनल जर्नी विचारली. माझ्या फेल्युअर्स, माझ्या अचिव्हमेंट्सबद्दल लोकांना जाणून घ्यायची खूप इच्छा होती. आणि जेव्हा मी ते लोकांबरोबर शेअर करतो 1-on-1 कन्सल्टेशन्समध्ये, त्यावेळेला लोकांना तो कॉन्फिडन्स येतो. मला सगळेजण नेहमी म्हणतात की तुला जे काय मी विचारतो त्याची तू उत्तर देतोस. मी नेहमी माझ्या कन्सल्टेशन्समध्ये सांगतो की तुम्हाला जे काय हवं आहे ते विचारा. अनलेस अँड अंटिल तुम्ही क्वेश्चन्स विचारत नाही माझ्याकडनं उत्तरं मिळणार नाही. जास्तीत जास्त काय होईल, एकदम पर्सनल लेवलला क्वेश्चन्स विचारले तर मी सांगेन की आय कांट आन्सर. बट मी मोस्ट ऑफ द टाईम मी लोकांना तेच सांगतो की तुम्ही जोपर्यंत राईट क्वेश्चन्स विचारणार नाही, एनी वॉक ऑफ लाईफ तुम्हाला राईट आन्सर्स मिळणार नाही. सो मी तेव्हा डिसाईड केलं की मी ज्या चुका केल्या लाईफमध्ये त्याच्यावर एक इन्स्टा लाईव्ह घेऊ. प्रॉब्ली मी असा एक इन्स्टा लाईव्ह घेतलेला 1.5-2 वर्षांपूर्वी. त्यानंतर असा कधी इन्स्टा लाईव्ह घ्यायची वेळ आली नाही. एव्हरीवन विथ मी. ओ अंकिता फ्रॉम डोंबिवली, क्या बात आहे. तन्मय सावंत, बहारेन, व्हेरी गुड. डायव्हर्स क्राऊड आहे एकदम. आतापर्यंत माझे इन्स्टा लाईव्ह किती अटेंड केलेत तुम्ही? 10, 20, 25, कोणी 50, 100 कोणी अटेंड केलेत? मला तुम्ही तुमचा काउंट सांगू शकता म्हणजे आय विल फील मोटिवेटेड.
किती केलेत अंदाजे तुम्ही आतापर्यंत अटेंड? $50+, क्या बात है. मेश्राम प्रशिक, क्या बात आहे. सनी जाधव 10, ऋषी पण 10 म्हणताय. ओके, सपना फर्स्ट, निरंजन 5, वैभव 46. बाप रे, थँक्यू व्हेरी मच. 20, क्या बात आहे. किशोर फ्रॉम सौदी अरेबिया. या 14 नोव्हेंबरला माझ्या कॉन्टेंट क्रिएशन जर्नीला 3 वर्ष झाले आणि आता डिसेंबर 2025ला माझ्या इन्स्टा लाईव्हला चालू करून 3 वर्ष होतील. 2025 मध्ये सर्वच 50 अप्रॉक्स. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच. मोहन महाजन 26. ग्रेट. विजय ठक्कर 120, म्हणजे ऑलमोस्ट सगळेच इन्स्टा लाईव्ह अटेंड केलेत. क्या बात आहे. आय फील सो हॅपी, सो ग्रेटफुल टू ऑल ऑफ यू. मी आतापर्यंत 3 वर्षाच्या कॉन्टेंट क्रिएशन जर्नीमध्ये किंवा इन्स्टा लाईव्हच्या जर्नीमध्ये फक्त 6 का 7 वेळा, चल अप्रॉक्सिमेट 10 वेळाच फक्त इन्स्टा लाईव्ह मिस केलंय. अदरवाईज एव्हरी वेनसडे मी लाईव्ह आलोय. अँड दिस कन्सिस्टन्सी अँड डिसिप्लिन हॅज पेड ऑफ लाईक एनिथिंग. मी जेव्हा सोशल मीडियाचं लेक्चर घेतो किंवा ट्रेनिंग घेतो म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरसाठी, तेव्हा मी त्यांना एकच म्हणतो की यू हॅव टू बी व्हेरी डिसिप्लिन्ड, यू हॅव टू बी व्हेरी कन्सिस्टंट. 1100 दिवस नॉन स्टॉप मी रील्स पोस्ट करतोय आणि त्याच्यामुळे आज लोक एवढी प्रेम करतात. आय एम व्हेरी ग्रेटफुल टू ऑल ऑफ यू की तुम्ही येता, त्यामुळे मी इन्स्टा लाईव्ह घेऊ शकतो. सी, राहुल कुलकर्णी हा कधीच डिसिप्लिन किंवा कधीच कन्सिस्टंट नव्हता. राहुल कुलकर्णी खूप फेल्युअर पण नव्हता, खूप असा अचिव्हमेंट्सने भरलेला व्यक्ती पण नव्हता. तो कुठेतरी मध्ये अडकलेला आणि त्याला सारखं असं वाटायचं की एक गोष्ट क्लिक होऊ दे जेणेकरून आपल्याला एक रेस्पेक्ट मिळू दे. मी परवा डहाणूकर कॉलेजमध्ये एक सेशन घेतलं. मुंबईमध्ये विलेपार्लेला एक डहाणूकर कॉलेज आहे, तिथे मी एक सेशन घेतलं. त्या सेशनमध्ये मी पहिली स्लाइड अशी होती की व्हॉट इज द फर्स्ट थिंग दॅट कम्स टू युअर माइंड व्हेन यू थिंक ऑफ मनी. मी परत रिपीट करतो. तिथे मी एक फर्स्ट स्लाइड माझी अशी होती की व्हॉट इज द फर्स्ट थिंग दॅट कम्स टू युअर माइंड व्हेन यू थिंक ऑफ मनी. अँड दॅट फर्स्ट थिंग जे माझ्या मनात येतं इज सेल्फ रिस्पेक्ट. जर तुमच्याकडे पैसे नाही आहे तर तुम्हाला काही भाव नाही. तुमच्याकडे पैसे आहेत तर तुम्हाला भावच भाव आहे. यू विल बी द मोस्ट रेस्पेक्टेड पर्सन ऑफ युअर फॅमिली इफ यू अर्न वेल, इफ यू हॅव द पॉवर ऑफ गिव्हिंग. तुम्ही लोकांना मदत करताय, यू विल बी, तुमचा रेस्पेक्ट अफलातून होईल. या छोट्या रेस्पेक्टसाठी मी खूप झगडत होतो. मी बाबांना 2012ला बाबांच्या बिझनेसला जॉईन झालो. 2021 मी 33 वर्षाचा होईपर्यंत झगडत होतो. 2021ला मला पहिल्यांदा असं वाटलं की एवढे वर्षाची मेहनत आहे ना, दॅट वो रंग ला रही है. माझे रिअल एक्सपोनेन्शियल काय म्हणतात ना ट्रॅजेक्टरी सुरू झाली जेव्हा 2022ला सोशल मीडिया चालू केलं. या सगळ्या काय म्हणतात ना जर्नीमध्ये एक गोष्ट मला खूप जाणवली आणि ती म्हणजे consistency and discipline beats talent. माझ्याकडे टॅलेंट एवढं भरभरून नव्हतं, पण माझ्याकडे एक गोष्ट होती जी होती कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन. आज या 2 गोष्टीमुळे लाईफ अफलातून चेंज होऊन गेली. तुम्ही लाईफमध्ये स्टकअप आहात, तुम्हाला कळत नाही की आपण कुठे चाललोय. या 2 गोष्टी सातत्याने कराल, देव तुमच्यावर एवढा सक्सेसचा वर्षाव करेल की तुम्ही इमॅजिन नाही करणार. माझ्या लाईफमध्ये प्री कोविड मी असं नाही म्हणणार फेल्युअर्स होते, पण आय वॉज नॉट एबल टू टेस्ट एनी काइंड ऑफ सक्सेस. मी माझी सगळ्यात पहिले मी लोकांना ज्ञान द्यायचो.
की तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. आपण कमेंट्स ऑफ करू. मी लोकांना ज्ञान द्यायचो की फायनान्शियल प्लॅनिंग केलं पाहिजे, कार लोनवर घेतली पाहिजे. मी स्वतः 2013 मध्ये 9 लाखाची कार विदाऊट लोन घेतली आणि त्या माझ्याकडे खूप काही पैसे नव्हते, माझ्याकडे 10-1 लाखच होते आणि 10 लाख सेव्हिंग्ज होत्या. असं नाहीये की माझ्या सेव्हिंग्ज झाल्यानंतर माझ्या बँकेत होते, नाही. सगळं सेव्हिंग तोडत तोडत मी फोर्ड फिएस्टा घेतली, कारण मला माझ्या मित्रांमध्ये रुबाब करायचा होता. दुसरं काही दाखवण्यासाठी सारखं नव्हतं त्यावेळेला, कारण बिझनेस चांगला चालत नव्हता, असा काही इन्कम नव्हतं आणि चांगला एक जॉबला न जाता मी बिझनेस जॉईन करायचा विचार केलेला. सो मला असं वाटत होतं की समथिंग, काहीतरी स्पार्क, की जेणेकरून लोक म्हणतील वा राहुल यू आर व्हेरी सक्सेसफुल. मी ती फोर्ड फिएस्टा बाय घेतली. वॉन्टेड टू फील सक्सेसफुल टू अर्ली. युज्ड फुल कॅश इन्स्टेड ऑफ टेकिंग अ लोन. सगळ्यात महत्वाचं, पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. मी खरं सांगू ना, मला पॉवर ऑफ कंपाऊंडिंग फक्त पेपरमध्ये माहिती होतं. मी MBA फायनान्स आहे, मला पेपरवर माहिती होतं की पॉवर ऑफ कंपाऊंडिंग काय, पण त्याचा खरा अर्थ ना मला कधीच कळत नव्हता. दॅट मनी कुड हॅव डबल्ड इन म्युच्युअल फंड्स. 9 लाखाची कार मी 4 का 5 वर्षात 1 लाखाला विकली. मी 1 लाखाला विकली. इमॅजिन काय पेन झालं असेल. बिगेस्ट रिअलायझेशन, ॲसेट फर्स्ट, लायबिलिटीज लेटर, बट प्लॅनिंग सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. मला प्लॅनिंग ही गोष्टच लाईफमध्ये माझ्यासाठी माहित नव्हती, लोकांसाठी माहिती होती, पण स्वतः काही केलं पाहिजे. काय असतं ना, सगळं जेव्हा नीट चालू असतं ना, तेव्हा आपल्याला वाटतं की भाई पैसे असेच येणार आहेत लाईफ लॉंग. असं नसतं. यू हॅव टू इन्व्हेस्ट इन युअर सेल्फ, यू हॅव टू इन्व्हेस्ट इन म्युच्युअल फंड्स. जेव्हा अनफॉर्सिन इव्हेंट येतात, अनफॉर्सिन इव्हेंटमध्ये खूप त्रास होतो. आजच मी एका क्लायंटशी बोलत होतो, सगळं नीट चाललेलं आणि न्यूझीलंडमधनं विजाचा काहीतरी प्रॉब्लेम झाला, जो 1,000 लोकांमध्ये एकाला होतो, आणि त्या विजाच्या प्रॉब्लेममध्ये त्याला इंडियात यायला लागलं. आणि प्रॉपर्टी आहे न्यूझीलंडमध्ये, पण इंडियातनं विकता येत नाहीये ती प्रॉपर्टी. इंडियात लिक्विड कॅश नाहीये, न्यूझीलंड मधला जॉब गेलाय, इंडियात जॉब मिळत नाहीये. मंथली एक्सपेन्सेसचे पण वांदे झाले. तिथे खूप चांगली प्रॉपर्टी केली, पण विकण्यासाठी तो तिथे जाऊ शकत नाहीये. अनफॉर्सिन इव्हेंट, 1,000 मध्ये एक व्यक्ती बरोबर होता, त्याच्याबरोबर झालं. म्हणूनच त्याला अनफॉर्सिन इव्हेंट म्हणतात. प्लॅन युअर फायनान्सेस वेल. मी नेहमी म्हणतो, लायबिलिटीज नंतर घ्या, पहिले तुम्हाला सेफ करा. दुसरी, नॉट टेकिंग फायनान्शियल प्लॅनिंग सिरियसली. 2015ला, म्हणजे मी बाबांना जॉईन होऊन ऑलमोस्ट 3 वर्ष झालेले. बऱ्यापैकी इन्कम होतं, सेव्हिंग थोडंफार होत होतं, असं खूप काही होत नव्हतं, पण सेव्हिंग होत होतं, कारण माझी बायको पण नोकरी करत होती. आय गॉट मॅरिड इन 2013. मी नेहमी म्हणतो की बालविवाह झालाय. माझं 25व्या वर्षी लग्न झालं, बालविवाह झाला असं मी नेहमी म्हणतो. सेव्हिंग होत होतं, पण माझे इन्व्हेस्टमेंट चुकत होत्या. मी कम्प्लिटली स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत होतो. मला वाटायचं मी इन्व्हेस्ट करतोय, पण मी ट्रेडच करायचो. मी इंट्राडे ट्रेडिंग करायचो त्यावेळेला, पण मी जास्त स्विंग ट्रेडिंग करायचो. मला कळतच नव्हतं माझी कॅपिटल वाढते का कमी होते. बट मी म्हणायचं राहू दे ना, आपल्याकडे भरपूर पैसे होतील. आय वॉज व्हेरी मच लेड बॅक. जेव्हा सगळं नीट चाललेलं असतं ना, तेव्हा खरंच आपण खूप मोठी चूक करतो. दॅट इज द बेस्ट टाइम टू इन्व्हेस्ट. मला आठवतंय 2015ला बाबांनी मला 5 लाख रुपये मागितलेले आणि माझ्याकडे 5 लाख पण नव्हते. एक आम्ही मोठ्या मेडिकल इमर्जन्सीमधनं चाललेलो आणि 5 लाखाची गरज होती त्यावेळेला, आणि माझ्याकडे 5 लाख पण नव्हते. इमॅजिन करा, घरचा सगळ्यात मोठा मुलगा मी आहे. मोठ्या मुलाकडे ॲट द एज ऑफ 27 5 लाख रुपये बाबा मागतात. एक तर आपले बाबा एवढे काय म्हणतात ना, सेल्फ सफिशियंट असतात की ते मुलांकडे कधीच पैसे मागत नाही. देवाने मला ऑपॉर्च्युनिटी दिलेली की बाबांनी पैसे मागितलेत स्वतःहून तर आपण द्यावे, पण त्यावेळेला माझ्याकडे 5 लाख काय, माझ्याकडे 2 लाख पण नव्हते. मला अजूनही तो दिवस आठवतोय. असं वाटतं की साला आभाळ कोसळलंय माझ्यावर. मी त्याला 3 लाखाचं क्रेडिट कार्ड लोन घेतलेलं आणि ते मेडिकल बिल भरलेलं, ज्याचे EMI मी 20 महिने भरत होतो. गेटिंग माय पॉइंट. तुमच्या लाईफमध्ये पण तुम्हाला असं झालं असेल.
प्रॉब्लेम तुम्ही आताही जात असाल त्याच्यातनं. दिस इज टाइम की तुम्ही जागे व्हा. जब जगे तब सवेरा. 2015ला ही गोष्ट झाली. 2016ला मला रिअलायझेशन झालं की राहुल तू 28 वर्षाचा आहेस. आत्ता नाही तू जागा झालास तर तुझ्या लाईफची वाट लागली. मी तेव्हा बाबांना एक दिवस बसवलेलं. बाबांना म्हटलं आय नीड 10 इयर्स. 10 वर्ष लागतील आपल्याला या सगळ्या इमर्जन्सी, त्या मेडिकल इमर्जन्सीमधनं आमचे खूप वेल्थ इरोड झालेली. आणि मला असं जाणवत होतं की काहीच उरलं नाहीये. बाबांची पूर्ण रिटायरमेंट अमाऊंट गेली आहे. आणि त्या सांगू की नको मला कळत नाही, पण माझ्या आज 26 नोव्हेंबर आहे आणि माझ्या आईची आज पुण्यतिथी आहे. आणि मला एकदम सगळ्या गोष्टी आठवल्या. ती मेडिकल इमर्जन्सी पण तीच होती. सो माझ्या आईला जाऊन आज 10 वर्ष झाले. आणि ते सगळं बोलता बोलता एकदम रिकलेक्ट झालं मला, म्हणून मी शांत झालो थोडासा. आणि त्या मेडिकल इमर्जन्सीलाच ॲक्च्युली 5 लाख रुपयाची गरज होती. आणि ते समवॉट मी नाही देऊ शकलो. आणि मला एकदम रिअलाईज झालं, अंगावर काटा आला माझ्या. सो सॉरी अबाउट इट, बट ठीक आहे, इट हॅपन्स. मी पण माणूस आहे. सो ते 10 वर्षात त्यावेळेला मी 2016ला ठरवलं की 28 वर्षाचा आहे, 10 वर्षात तुझी लाईफ चेंज करून टाकायची. कशी लाईफ चेंज होईल, का होईल, कशाने होईल, काहीच माहीत नव्हतं. बट ॲटलिस्ट मला ॲक्सेप्टन्स आलेला की राहुल दिस हॅज टू चेंज. मी म्हटलं ना, बाबांना 5 लाखाची गरज होती. आय वॉज नॉट फायनान्शियली प्रिपेअर्ड. मला अजूनही दिवस आठवतो. फेल्ट हेल्पलेस, गिल्टी, रेस्पॉन्सिबल. मी 1 महिन्यानंतर झोपू नाही शकलेलो. आय रिअलाइज्ड की लाईफ डझंट गिव्ह वॉर्निंग बिफोर टेस्टिंग यू. मला अजूनही ते दिवस आठवतात. तो जो स्पॅन होता तो हा डेंजर होता स्पॅन आमच्यासाठी. आणि अनफॉर्च्युनेट इव्हेंट्स होत्या. माझी आई मेडिकल इमर्जन्सीमधनं जात होती आणि आम्हाला एवढे फंड्स लागत होते की आम्ही ॲसेट्स पण विकल्या. आमचा मेडिक्लेम पण खूप यूज झाला. वरही पैसे लागत होते. पण त्यावेळेला जाणवलं की पैशाची किंमत किती आहे. लकीली आम्हाला उसने कुठून कोणाकडनं पैसे घ्यावे नाही लागले. बट दॅट डे आय अंडरस्टूड द इम्पॉर्टन्स ऑफ हॅव्हिंग मनी. काय होतं की तुम्हाला तुमच्या फॅमिली मेंबरला चांगली ट्रीटमेंट द्यायची असते, पण तुमच्याकडेच पैसे नसतात. तसं नाही झालं पाहिजे. सेल्फ सफिशियंट व्हा, चांगला मेडिक्लेम घ्या. दॅट डे चेंज्ड माय डिसिप्लिन टुवर्ड्स सेव्हिंग, SIP अँड इन्शुरन्स. मी ज्या वेळेला म्युच्युअल फंड चालू केले 2016ला, त्यावेळेला खरं सांगू तर माझी एवढी परिस्थिती नव्हती. मी 5 का 10 हजारच्या SIPने सुरुवात केलेली. बट एक डोक्यात ठेवलेलं की राहुल 10 वर्षाने ना काया पालट करायची लाईफची. बाबा येऊन बोलले पाहिजेत की जे आपण गमावलेलं ते सगळं आपण परत कमावलं. खूप डिफिकल्ट असतं. मी तुम्हाला परत सांगतो, खूप डिफिकल्ट असतं. जेव्हा तुम्ही एका फायनान्शियल ट्रॉमामधनं जाता, तुमचा माइंडसेट एवढा हललेला असतो, एवढं नेगेटिव्ह फिलिंग असतं, एवढे गिल्ट ट्रिप्स असतात की त्यातनं बाहेर येऊन पॉझिटिव्ह विचार करणं आणि परत त्या सगळ्या गोष्टी रिवाईव्ह करणं बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. बट जर तुम्ही मेंटली खूप स्ट्रॉंग आहात तर यू कॅन 100% चेंज युअर लाईफ. एव्हरीवन विथ मी कमेंट सेक्शन ऑन करतो. मला सांगा मी जे बोलतोय ते तुम्हाला रेझोनेट होत आहे का. ऑलमोस्ट 250 लोक आहेत आता. Am I making sense? थँक्यू अक्षय. दीपेश पाटील, थँक्यू. तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला मेडिकलला पैसे लागलेत
आणि तुमच्याकडे पैसे नाही आहेत, असं झालंय का कधी? गॉड फॉरबिड, असं कोणाच्याही लाईफमध्ये नको व्हायला. सेम सिच्युएशन इन 2010. थँक्यू स्मिथ. होतं असं, एव्हरी वन गोज थ्रू इट. परफेक्ट. ओके, मी थोडं कमेंट सेक्शन ऑनच ठेवतो, जसंही माझी स्क्रीन दिसतीये. परफेक्ट. तिसरी सगळ्यात मिस्टेक, एका इमर्जन्सीमधनं मी बाहेर पडलो आणि घरच्या प्रेशरमुळे मी 2016 सप्टेंबरला 1,30,00,000चं घर घेतलं. मी जेवढे सेव्ह केलेले 2-3 वर्षात ते सगळे वापरले, प्लस मला 20 लाख कमी पडत होते, मी इनलॉज कडनं घेतले. त्यावेळेला मला असं जाणवलं की फ्लॅट घ्यायचाच आहे आता. आणि फ्लॅट घेतला तर आपला इगो बूस्ट होईल, थोडंसं चार्ज होऊ, थोडंसं काहीतरी लाईफमध्ये अचीव केल्यासारखं वाटेल. पण मला नव्हतं माहिती की माझा तोच EMI माझ्यासाठी बर्डन बनेल. मी जे घर घेतलं घाटकोपरला, त्या घरात मी 2016 ते 2023 7 वर्ष राहिलो. त्या घराने मला खूप काही दिलं. म्हणजे आताच्या घडीला जर मी ते घर बघितलं तर मला असं वाटतं की मी किती साध्या एरियामध्ये राहत होतो. पण त्यावेळेला ज्यावेळेला मी 2016ला त्या घरामध्ये एंट्री केली, मला तो महाल वाटायचा. कारण मी त्या वेळेला माझ्या लायकीनुसार मी ते घर घेतलेलं. माझी कॅपॅसिटी 80-90 लाखाच्या घराची होती आणि मी एकदम 1.25 करोडचं घर घेतलेलं. बट दॅट होम गेव मी पीस. तिथे माझी भरभराट खूप झाली. पण फायनान्शियली बघायला गेलं ना तर तो माझी एक मोठी ब्लंडर होती. मी आत्तापर्यंत 90 लाख रुपये EMI भरले. अजूनही माझा EMI चालू आहे आणि माझं ते घर आफ्टर 7 इयर्स 1 करोडला पण जात नाहीये. 1 करोडला पण जात नाहीये. मी घेतलाय 1.3 ला प्लस 90 लॅक्स EMI भरलाय, म्हणजे ऑलमोस्ट 2.2 करोड्स झालंय सगळं. आणि तो 1 करोडला पण घर जात नाहीये. माझ्या EMI ची डेट 20 तारीख आहे. 20 तारखेला जेव्हा तो EMI जातो 80-85 हजाराचा, मला दरवेळेस वाटतं की हा का फ्लॅट विकला जात नाहीये. मी असं नाही म्हणते की तुम्ही फ्लॅट घेऊ नका, तुम्ही फ्लॅट 100% घ्या. अशा वेळेला घ्या की ज्याला तुमच्याकडे पोर्टफोलिओ आहे. तुम्ही सगळं पणाला लावून ज्याला फ्लॅट घेता आणि अनफॉर्सिन इव्हेंट होतो, त्यावेळेला पैसे नसतात आणि मग घर कसं चालवायचं हा मोठा इश्यू होतो. डोंट एव्हर डू दॅट. Everyone with me, liquidity gives you freedom. EMIs gives you pressure. Everyone with me. कोणी आहे असं EMIच्या बर्डनमुळे टेन्शन आलंय? टाईप EMI इन द कमेंट सेक्शन की मला कळेल. कोणाकोणाला EMIचं बर्डन आलेलं आहे? किती लोकांना असं वाटतं? मला कोणी सांगू शकेल? कुणाल मोरे, प्रशांत पाटील, तेजश्री गडकरी, तेजेश्वर गडकरी, अंशुमन, अर्चना. व्हेरी गुड. तुम्हाला ॲक्सेप्टन्स आहे की EMI खूप झालाय. एकदा घर घेतलं की घराचं नाविन्य ना 1-2 महिने 6 महिन्यात निघून जातं आणि मग नंतर कळतं की आपण EMI खूप मोठा घेतलाय. आज मी ठाण्याला 3 BHK रेंटवर राहतो. साधारण 65,000 रेंट येतो. मला माहिती आहे मी आता तो फ्लॅट आरामात घेऊ शकतो. पण मी स्टील असं वाटतं, मी स्टील माझ्या सगळ्या इनर सेल्फला पण सांगतोय, बायकोला पण सांगते की विल वेट. अँड ट्रस्ट मी, बायको पण खूप सपोर्टिव्ह आहे. म्हणजे मी ज्या वेळेला 2023ला ठाण्याला शिफ्ट झालो, त्यावेळेला तिला असं वाटत होतं की आपण घर घेऊया. पण मी तिला त्यावेळेला पटवलं की घर न घेता रेंटवर राहणं किती इम्पॉर्टंट आहे. आणि आज मला असं वाटतं की ती माझ्या बरोबर होती म्हणून या सगळ्या गोष्टी अचीव्ह झाल्या. गेटिंग माय पॉइंट? एव्हरीवन विथ मी?
नो बिलीफ इन गोल्स और सबकॉन्शियस माइंड टिल 2016. किती लोक सबकॉन्शियस माइंड गोल्स यावर बिलीव्ह करतात? टाईप गोल्स इन द चॅट बॉक्स. टाईप गोल्स इन द चॅट बॉक्स. की ज्यांना असं वाटतं की जे लाईफमध्ये गोल्स लिहित नाहीत, व्हिज्युअलाइज करत नाहीत, मॅनिफेस्टेशन नाही करत. रमेश मांडे. 2000 मी तुम्हाला स्टोरी सांगतो. 2015 नोव्हेंबरला आम्ही त्या इमर्जन्सीमधनं बाहेर आलो. 2016 जानेवारीला मला पहिल्यांदा कळलं पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. मला असं कळलं की राहुल, इफ यू कॅन कॉन्कर ॲटलिस्ट 10% ऑफ इट, तू कुठे जाशील. तर मी ज्या मेंटॉरचा एक कोर्स केलेला, त्या कोर्समध्ये असं लिहिलेलं की तुला जे हवं आहे ते तू तुझ्या ऑफिसमध्ये लिही किंवा तुझ्या घरात बॅनर लाव. तर मी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. माझं डोंबिवलीचं एक ऑफिस आहे. डोंबिवलीच्या ऑफिसमध्ये तुम्ही कोणी गेला असेल तर तुम्हाला दिसलं असेल, मी मोठ्या वॉलवर, मोठ्या काचेवर 2 गोल्स लिहिलेले, 1 आणि 2. पहिला गोल होता 1 मार्च 2020 AUM 100 crores. एकदम नीट आहे का? मी एक आय एम अ फर्म बिलिव्हर ऑफ व्हिज्युअलायझेशन, मॅनिफेस्टेशन, गोल रायटिंग. मी डोंबिवली ऑफिसमध्ये लिहिलेलं की 1 मार्च 2020 माझा AUM 100 करोड होईल. आणि त्यावेळेला आय वॉज मॅनेजिंग अराउंड 15 to 20 crores, 15 ते 20 करोड मॅनेज करत होतो आणि 100 करोडचा मी गोल लिहिलेला. जो कोणी व्यक्ती ऑफिसमध्ये यायचा त्याला हे 100% दिसायचं, कारण खूप मोठ्या अक्षरात लिहिलेलं मी. आणि मला ते नेहमी म्हणायचे, राहुल आपण डोंबिवलीमध्ये बिझनेस करतो, मिडल क्लास आहे, त्या काय सोशल मीडियावर काही नव्हतं, हे 3-4 वर्षात कसं अचीव्ह होईल. ते मी सगळ्यांना सांगायचो, हा माझा गोल आहे, मी विचार करेन ना कसा अचीव्ह करायचा आहे. पण माझ्या डोक्यात नेहमी प्लॅन चालू असायचे की कसं करायचं. पहिले माझे 100 करोड अचीव्ह झाले 2023ला. म्हणजे मी जे गोल्स लिहित होतो त्याच्या 3 वर्ष नंतर. बघा, मी जे गोल काय लिहिला 1 मार्च 2020ला 100 crores झाले पाहिजेत, पण गोल अचीव्ह कितीला झाला? 1 मार्च 2000, नॉट एक्झॅक्टली 1 मार्च, समवेअर अराउंड एप्रिल 2023, म्हणजे 3 वर्षानंतर माझा तो गोल अचीव्ह झाला. बेस्ट पार्ट काय सांगतो तुम्हाला, माझा सेकंड गोल होता 1 मार्च 2026ला AUM 500 crores झाला पाहिजे, जो माझा गोल 2025 मार्च मध्ये झाला. जो पहिला गोल होता त्याला एक्स्ट्रा 3 वर्ष लागले, जो दुसरा गोल होता तो 1 वर्ष आधी झाला. एव्हरीवन विथ मी, दिस इज पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. पहिले 7 वर्ष लागले मला 100 करोड इन्व्हेस्टमेंट्स मॅनेज करायला. पुढच्या 2-2.25 वर्षात मी 100च्या 500 करोडवर गेलो. एव्हरीवन विथ मी. कळते तुम्हाला, मी तुम्हाला माझ्या लाईफ मधले लाईव्ह एक्झाम्पल्स देतोय. एव्हरीवन विथ मी. मला ऍक्च्युली इथे माझं हेल्थचं एक्झाम्पल पण द्यायचं होतं. ज्याला कोविड झाला तेव्हा माझं वेट 92 kgs होतं आणि किती काही करायला उतरे ना वजन. आणि मला असं होतं की 75-80 पर्यंत आलो पाहिजे. एक चांगला, मी लीन नाही म्हणणार, पण एक प्रेझेंटेबल लुक आला पाहिजे. आणि वजन कमी होईना. मी म्हटलं सिंपल, वजन कमी होईल तेव्हा होईल, आपण गोल लिहायला सुरुवात करू. मी 2021 का 22ला गोल लिहायला सुरुवात केली. इन अ स्पॅन ऑफ 18-20 months आय लॉस्ट अराउंड 20 kgs. आय एम इन द बेस्ट शेप ऑफ माय लाईफ.
हे सगळं पॉसिबल झालं बिकॉज ऑफ सबकॉन्शियस माइंड. माझ्याकडे कोणीही म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर ज्या वेळेला येतो आणि मला विचारतो की SIP बुक 10 करोड कसं झालं, मी त्याला नेहमी एक सांगतो, पहिली गोष्ट माइंडसेट खूप सेट झाला पाहिजे. आपल्याकडे ना बेसिकली मराठी माणसांना ना मनीबद्दल खूप नेगेटिव्हिटी असते. आज मी एक पॉडकास्ट केला, त्यात मी सांगितलं की पैसा हे काय झाडाला लागतो का, ही पहिली म्हण. अंथरूण पाहून पाय पसरावे, दुसरी म्हण. आपल्याला ना नेगेटिव्ह थॉट्समध्येच आपण ट्रेडिशनली वाढलेलो आहे. स्टॉक्स म्हणजे जुगार आहे. अरे आज जे जगातले सगळ्यात वेल्दी पर्सन्स आहेत ते सगळे स्टॉक मार्केटमुळे मोठे झालेले आहेत. पण आपली विचारसरणी ना आपली अशी केलेली आहे की तुम्ही संकुचित जीवन जगता. डोंट डू इट. यू आर द ॲव्हरेज ऑफ 4 पीपल तुम्ही जे म्हणतात ना की यू आर द ॲव्हरेज ऑफ 4 पीपल यू हँग आउट विथ. तुमचे मित्र पण असे करा ठेवा की जे तुमच्या माइंडसेटच्या आहेत किंवा तुमच्या वरच्या माइंडसेटला आहेत. मी ज्या लोकांबरोबर हँगआउट करतो, एव्हरीवन मॅनेजेस अराउंड 200-300 crores. आमच्या मधलं मनी बद्दलचं डिस्कशन जर कोणी ऐकलं तर आम्हाला एकतर वेड्यात काढेल किंवा म्हणेल असं कधी होऊच नाही शकत. पण नॉर्मल आमचे जे टॉपिक्स असतात तेच खूप ॲम्बिशियस असतात. सो तुम्हाला तसे फ्रेंड्स असणं पण इम्पॉर्टंट आहे, तुमचं सराउंडिंग पण तसं असणं इम्पॉर्टंट आहे. एव्हरीवन विथ मी. 2016 पर्यंत मला काहीच क्लॅरिटी नव्हती. नो डायरेक्शन. लाईफ ट्रान्सफॉर्म्ड वेन आय स्टार्टेड व्हिज्युअलायझिंग. इंटरनल ग्रोथ क्रिएटेड एक्सटर्नल ग्रोथ. मी नेहमी म्हणतो की ज्या वेळेला डोक्यात एक गोष्ट आपण ठेवली, माइंडसेट चेंज केला, तर लाईफ चेंज होतात. आणि मी हे बघितलंय एव्हरी वॉक ऑफ लाईफ. जे असं मला वाटतं की अडथळा येतोय, गोल्समध्ये लिहिले की देव नेहमी तथास्तु करतो. तुम्ही देव म्हणा, तुम्ही युनिव्हर्स म्हणा, जे काय तुम्हाला वाटतंय, नेहमी वरतून तथास्तु येतं. अँड द डे यू अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ गोल, तुमची पूर्ण लाईफ चेंज होऊन जाईल. एव्हरीवन विथ मी. सगळे माझ्या बरोबर आहे. आज माझे ऑलमोस्ट सगळे टीम मेंबर्स पण माझ्या इथे आहेत. बिलिव्हिंग 10 lakhs मेडिक्लेम वॉज इनफ. आम्ही ज्या वेळेला मेडिक्लेम वर रिव्ह्यू करतो, मेजॉरिटी लोकांचा मेडिक्लेम हा मॅक्झिमम 10 लाखाचा असतो. आय लिव्ड विथ द मिथ 10 lakhs इज इनफ फॉर एव्हरीवन. माझ्या फॅमिली मेंबरमध्ये डेंग्यूचं बिल 15 लाख रुपये आलेलं. माझ्याकडे 10 लाखाचा मेडिक्लेम होता, त्यावेळेला 5 लाख रुपये मला खिशातनं द्यायला लागलेले, जे मी 3 वर्ष मला सेव्ह करायला लागलेले. 3 वर्ष लागलेले मला 5 लाख रुपये सेव्ह करायला. 15 लाख जेव्हा मेडिकल बिल आलं, 10 लाख मेडिक्लेम होता, 5 लाख रुपये निघून गेले. 3 वर्षाचं सेव्हिंग एका झटक्यात उडून गेलं. आणि दुसरी गोष्ट काय, तर मेडिकल इमर्जन्सीमुळे आज 10 लाखाच्या वर मेडिक्लेम पण मिळत नाहीये. गेटिंग माय पॉइंट. जो तुम्ही यंग आहात, तुम्ही ऑफिसच्या एम्प्लॉयर मेडिक्लेमवर डिपेंडंट आहात, कृपा करा माझ्यावर 50 लाखाचा मेडिक्लेम काढून टाका. A 50 lakhs mediclaim for a person till 35 will cost you around 15 to 20,000 per year. 50 लाखाचा मेडिक्लेम 35 वर्षापर्यंत एका व्यक्तीला साधारण 15-16 हजार रुपये वर्षाला मिळतो. 15-16 हजार रुपये वर्ष म्हणजे साधारण 1 ते 1.5 हजार रुपये महिना. याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. पण 50 लाखाचा मेडिक्लेम कॅशलेस होतो. खूप इम्पॉर्टंट आहे. एव्हरीवन विथ मी. 3 थिंग्स: मेडिक्लेम, टर्म इन्शुरन्स, म्युच्युअल फंड्स. या 3च गोष्टी आपल्याला लाईफमध्ये करायच्या आहेत. 3 years ऑफ सेव्हिंग्स व्हॅनिश्ड ओव्हरनाईट. हेल्थ इन्शुरन्स इज नॉट ऑप्शनल, इट प्रोटेक्ट्स युअर ड्रीम. मला अजूनही आठवते, जेव्हा काय म्हणतात ना, नेगेटिव्हिटी यायला लागते ना, ती चारही बाजूंनी येते आणि तुम्ही ज्या ज्या चुका केलेल्या असतात ना, त्या चुकांची पूर्ण भरपाई नाही. म्हणजे चुकांचं पूर्ण काय म्हणतात, असं होतं की मी काय या चुका केल्या, मला माहिती होतं या चुका मी अवॉइड करू शकलो असतो, पण आपण म्हणतो अरे जाऊ दे रे, उद्या घेऊ, मी आता तर खूप फिट आहे, मी आता फक्त 30 वर्षाचा आहे, मला काय झालं होतं. लास्ट वीकला माझ्याकडे एक व्यक्ती आलेली, 28 वर्षाचा असताना लंग कॅन्सर झालाय. ना कधी सिगरेट प्यायलाय, ना कधी दारू प्यायलाय.
आणि लंग कॅन्सर झाला. 28 वर्षाची व्यक्ती. त्यामुळे आता त्याला काहीच मेडिक्लेम मिळत नाहीये. जे काय 3-3.5 लाख 4 लाख साठलेले पूर्ण किमोमध्ये संपून गेले. हताश, निराश. आणि तीच व्यक्ती मे मध्ये माझ्याकडे आली आणि त्यांनी सांगितलं मेडिक्लेम. त्याला मला बोललं काढू काढू काढू. काढलाच नाही मेडिक्लेम आणि आता कॅन्सरमुळे मेडिक्लेम मिळत नाहीये. सो खूप प्रायोरिटीने मेडिक्लेम आणि टर्म इन्शुरन्स काढा. इन्व्हेस्टमेंट्स तर होत राहतील. एव्हरीवन विथ मी? सीकिंग व्हॅलिडेशन, क्विटिंग कॉन्टेंट फॉर 5 years. मी तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे. मी हा एक व्हिडिओ 2017ला बनवलेला, 7 years बॅक. 2018ला व्हिडिओ हा बनवलाय. आता त्याचे 314 व्ह्यू आहेत. त्यावेळेला 70 व्ह्यू होते. हा मी एक पहिला व्हिडिओ बनवलेला. मी ऑफिसला चाललेलो आणि मला असं वाटलं की आज कॉन्टेंट क्रिएशन जर्नी चालू झालीच पाहिजे, म्हणून मी घरच्या घरी हा व्हिडिओ बनवलाय. त्या तुम्ही बघू शकता. आय वॉज नॉट इन गुड शेप. मी जाडा होतो, पण मला त्याला व्हिडिओ बनवायचा होता. त्या व्हिडिओला 70 व्ह्यूज आले. मी ज्या ज्या लोकांना व्हिडिओज पाठवले त्या त्या लोकांना विचारलं काय फीडबॅक आहे, काय इम्प्रूव्हमेंट आहे. आय वॉज सीकिंग व्हॅलिडेशन. ज्या तुम्ही लोकांना व्हॅलिडेशन विचारता, यू कॅन नॉट इम्प्रूव्ह. त्या व्हॅलिडेशनमुळे मी 2017 ते 2022 मी एकही नाही व्हिडिओ बघितला, कारण मला असं वाटायचं माझे व्हिडिओज कोण बघेल. आपण छोट्या छोट्या गोष्टी करायला जातो आणि आपण लोकांना विचारतो मी बरोबर केलंय का. माझा एक आत्ते भाऊ आहे, त्याने 2 महिन्यापूर्वी नोकरी सोडली. ही रिझाईन फ्रॉम हिज जॉब, कारण त्याचे एज्युकेशनल क्लासेस आहेत, डुईंग फेनॉमिनली वेल. जॉब आणि क्लासेस दोन्ही चालवत होते. तर त्याला मी सांगत होतो तू जॉब सोड, तू क्लासेसकडे लक्ष दे, तू मल्टीफोल्ड ग्रो होशील. त्याने काय केलं, त्यांनी त्याच्या कॉलेजमध्ये जाऊन 10-12 लोकांना विचारलं की जॉब सोडला पाहिजे का. प्रत्येकाने उत्तर दिलं नाही, जॉब नको सोडू, खूप रिस्की आहे. त्यांनी अशा लोकांना प्रश्न विचारला ज्यांनी कधी जॉब सोडलाच नाही. यू शुड आस्क राईट क्वेश्चन्स टू द राईट पीपल. गेटिंग माय पॉइंट? जेव्हा म्युच्युअल फंड जर्नी चालू केली तेव्हा लोक म्युच्युअल फंड्स बरोबर आहेत का हे अशा लोकांना विचारायचे ज्यांनी आयुष्यात म्युच्युअल फंड्स केलेच नाहीयेत. अरे ज्यांनी आयुष्यात रिस्क घेतलीच नाही ते तुम्हाला काय व्ह्यू देणार. तो माझा आत्ते भाऊ मला येऊन सांगतो, राहुल मी 10-12 लोकांशी बोललो, प्रत्येक जण मला म्हणतोय प्लीज नोकरी सोडू नको. म्हटलं यू हॅव आस्क्ड रॉंग क्वेश्चन्स टू रॉंग पीपल. ज्या लोकांनी कधी नोकरी सोडलीच नाहीये त्यांना काय प्रश्न विचारणार. ते आर इन द कम्फर्ट झोन. ते तुलाही म्हणतील अरे मस्त चाललंय. मग त्याने 4-5 अशा त्याच्या पियर्स मध्ये विचारलं की जर मी नोकरी सोडली तर काय. पण यावेळी अशा लोकांना विचार ज्यांनी नोकरी सोडली आहे. एव्हरीवन सेड थम्स अप. भाई यू आर डुईंग अ राईट जॉब. काय ठेवलंय त्या नोकरीमध्ये. तुझी एंटरप्रेन्योर जर्नी चालू आहे, डू इट वेल. त्याला फुल फोकस कर, मल्टीफोल्ड बिझनेस होईल. राईट क्वेश्चन्स टू राईट पीपल. एव्हरीवन विथ मी? कमेंट सेक्शन चालू आहे की बंद आहे मला कळतच नाहीये. ओके, परफेक्ट. आपल्याला कोणाला प्रश्न काय विचारायचे ना हे पण कळलं पाहिजे. माझी एक मिस्टेक व्हॅलिडेशन सीक करायची 5 वर्ष आयुष्यातले घालवले. 5 वर्ष लाईफ मध्ये घालवले. 2017 पर्यंत जर चालू केलं असतं कॉन्टेंट क्रिएशन 3-4 हजार करोड एम झाला असता माझा, जो 500 करोडचा आहे. एव्हरीवन विथ मी? सगळ्या गोष्टींना काय म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीला एक वेळ यावी लागते, तसं आहे. त्यावेळेला 314 व्ह्यू. आता हे व्ह्यूज मी हा व्हिडिओ दाखवून पण याचे व्ह्यूज वाढले. नेव्हर सीक व्हॅलिडेशन. काय होईल, तुम्ही चुकाल ना, दॅट्स फाईन. चूक करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. जेव्हा तुम्ही चूक करता यू लर्न फ्रॉम द मिस्टेक्स. सेल्फ डाऊट किल्ड माय कन्सिस्टन्सी. आय स्टॉप क्रिएटिंग कॉन्टेंट फॉर 5 years. बट ज्यावेळेला माझं सोशल मीडिया चालू झालं, मी आत्तापर्यंत 5000 MFDs ना ब्रँड कसा बनवायचा आहे हे शिकवलं. नेव्हर लेट व्हॅलिडेशन डिसाइड युअर डेस्टिनी. मी आत्तापर्यंत 50हून जास्त कोचिंग
ट्रेनिंग घेतलेलं आहे फॉर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स ऑन हाऊ यू कॅन स्केल युअर बिझनेस थ्रू सोशल मीडिया. आणि हे कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट केलंय. पण मी आतापर्यंत फक्त आणि फक्त प्रुडंटच्या MFD साठी केलंय. मी बाहेर नाही केलंय कधी. व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ. कधी दुसऱ्यांना व्हॅलिडेशन विचारू नका. तुम्ही कुठली नवीन गोष्ट करायला गेलात आणि तुम्ही लोकांना विचारलं हे करू का, लोक तुम्हाला एवढे नेगेटिव्ह पॉइंट सांगतील की तुम्ही विसरून जाल तुम्हाला काय करायचंय. नेव्हर एव्हर डू दॅट. दोन 2022 पर्यंत मी F&O करायचो. 2022 पर्यंत. ह्याचा सगळ्यात मोठा काय म्हणतात ना लॉस मलाच झालाय. 2020 मध्ये ज्याला मार्केट खाली होतं त्यावेळेला मी फक्त इंट्राडे करत होतो. मला असं वाटत होतं की घरी येतं मस्त सगळ्या टेक्निक्स शिकून घेईन आणि आपल्याला काय मस्त घर चालेल. लॉस्ट टाइम, एनर्जी, पीस, नॉट जस्ट मनी. 2023 जानेवारीला मी माझी कॉन्टेंट मी पूर्ण स्टॉक मार्केट बंद केलं. स्टॉक्स स्टॉप्ड. काही नाही केलं. त्यावेळेला माझा म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ 1 करोड होता. आज माझा म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ 3.6 करोड्स आहे. मी याच्यावर फोकस केलेलं, पण 1 पॉइंट फोकस असणं फार इम्पॉर्टंट आहे. मी म्युच्युअल फंड्स पण करायचो, मी स्टॉक्स पण करायचो. आज मी लोकांना सांगतो तुम्ही स्टॉक्स करा, बट विथ अ हेल्प ऑफ अ फंड मॅनेजर. PMS करा, स्मॉल केसेस करा. डू इट युअर सेल्फ मेथड नका करू. इट लुक्स व्हेरी एक्साइटिंग, इट लुक्स व्हेरी प्रॉमिसिंग, पण हातात ठेंगा येतो फक्त. गेटिंग माय पॉइंट. इमोशनल रोलर कोस्टर लोकांना खूप आवडतं. नो स्टेबिलिटी, नो प्लॅन, नो कंपाऊंडिंग. शॉर्टकट्स डिले युअर सक्सेस, डिसिप्लिन ॲक्सेलरेट्स इट. 2023 ला एक दिवस ठरवून टाकलं काय स्टॉक्स नाही करायचं, ओनली फोकस ऑन म्युच्युअल फंड्स. 1 करोडचा पोर्टफोलिओ आज ऑलमोस्ट 4 करोड पर्यंत गेला इन अ मॅटर ऑफ 2.5 years. दिस इज बिकॉज पिन पॉइंट गोष्टी करायला लागलो. त्यावेळेला फोकसच नव्हता ना. जे रॅन्डमली येत होतं करत होतं ते करायला लागलो. आज मला कळते की फोकस लाईफमध्ये किती इम्पॉर्टंट आहे. तुम्ही पण म्युच्युअल फंड सोडून स्टॉक्स करत असाल, डोंट डू इट. मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवणार आहे. 2017ला मी आणि माझ्या एका खास मित्राने सेम डेला ऑलमोस्ट जर्नी चालू केली. 2016ला चालू केली. मी तुम्हाला हे 17चं एक्झाम्पल देतोय. त्या 6 महिन्यात माझी इन्व्हेस्टमेंट अमाऊंट 1.83 lakhs होती. त्याची इन्व्हेस्टमेंट अमाऊंट 22 लाख होती. मला जाम इन्फिरियर वाटत होतं. ट्रस्ट मी ऑन दिस. मला अजूनही आठवत आहे. जाम इन्फिरियर वाटत होतं. मी त्याला म्युच्युअल फंड पिच केले. त्याने 20 लाख लमसम इन्व्हेस्ट केले आणि त्याने काहीतरी एक SIP चालू केली 20-25 हजाराची. आणि वर्षभरात त्याचा पोर्टफोलिओ 22-23 लाखाचा आलेला. आणि मी 1 का 1.5 लाख लमसम इन्व्हेस्ट केलेले आणि 5 का 10 हजाराची SIP होती. माझा त्या वर्षीच्या एंडला माझा पोर्टफोलिओ 1,80,000चा होता. आय कुड सी इन हिज आईज की माझ्याकडे पैसे, तुझ्याकडे पैसे नाही. तू एवढा ज्ञान देतोयस, तुझ्याकडे पैसे नाही, पण माझ्याकडे इन्व्हेस्ट करायला पैसे. आय कुड सी इन द आईज. तुम्हाला पण कळत असेल, लोक ज्याला बोलतात ना, ज्या तुच्छ नजरेने बघतात ना, तर त्यांची नजर तुम्हाला कळते. एव्हरीवन विथ मी? एव्हरीवन विथ मी? येस नो, येस नो. कोणी मला कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकतं? ती तुच्छ नजर असते ना, ते दिसून येते. आज मी पूर्ण डॉक्युमेंट केली आहे माझी जर्नी. आय स्टार्टेड विथ 5. टुडे माय पोर्टफोलिओ इज 3.5 crores. त्याचा पोर्टफोलिओ फक्त 10 लाख आहे. 2020 ला त्याचा पोर्टफोलिओ 70-80 लाखाचा झालेला, कारण त्याने लमसम पैसे इन्व्हेस्ट करून करून पोर्टफोलिओ बनवला. 2020 ला त्याचं असं म्हणणं होतं की मार्केट पडणार आहे, मी पोर्टफोलिओ रिडीम करतो, म्हणून त्याने 80 लाख रुपये रिडीम केले आणि 1 महिन्यात मार्केट पडलं. आणि मला तो बोलला, बघ राहुल, तू ॲडवायझर आहेस, तुला कळलं नाही, मला कळलं. मी पैसे
बरोबर राईट टाइमला मार्केटमधनं रिडीम केले. त्याच्याकडे अजून 1 करोड होते आणि म्युच्युअल फंड्समधनं 80 लाख असे त्याने 180 एकत्र केले आणि त्याने एका बिल्डरला पैसे दिले 2%वर. म्हणजे तो बिल्डर त्याला 2%ने इंटरेस्ट द्यायचा. त्याला सांगितलं, मला जर त्याला त्या बिल्डरने सांगितलं की तुला जर समजा मी इंटरेस्ट नाही पे करू शकलो तर हे 3 फ्लॅट्स तुझ्या नावावर मी करून देईन. ही वॉज व्हेरी हॅप्पी की मी टाइम केलं मार्केट त्याचं असं म्हणणं होतं की मार्केट ज्याला खाली येईल त्या बिल्डरकडनं मी पैसे घेईन आणि मी म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करेन. आज 2026 आहे, ऑलमोस्ट 2025 एंड व्हायला आलाय. 5-5.5 वर्ष झाली. तो बिल्डर गायब आहे, त्याचे पैसेही गेले, त्याचा इंटरेस्टही येत नाहीये. 2018 त्याचा बिझनेस पीकवर होता. त्याला असं वाटत होतं पैसेच पैसे आणि मलाही माहिती आहे काय फ्लो होता पैशांचा. बट ही डिडंट फॉलो व्हॉट इज ॲडवायझर सेड. थेंबे थेंबे तळे साचे. 5,000ची SIP माझी आज ऑलमोस्ट 5,70,000 SIP जाते. आज माझा पोर्टफोलिओ ऑलमोस्ट 4.25 करोडचा आहे. त्याचा पोर्टफोलिओ फक्त 10 लाखाचा आहे. त्यांनी परत नंतर घर घेतलं, इंटिरियर्स घेतलं, परत सगळं सेव्हिंग्स तोडलं. ही इज 46. प्रॉबब्ली माझ्या जसं मी त्याला प्लॅन केला त्याचा पोर्टफोलिओ 2-3 करोडचा असता, त्याचा पोर्टफोलिओ 10 लाखाचा आहे. व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ, यू हॅव टू फॉलो व्हॉट युअर ॲडवायझर सेज. म्हणून मी हे लिहिलेलं आहे सगळं. एव्हरीवन गेटिंग माय पॉइंट? सो सेल्फ व्हॅलिडेशन इज इम्पॉर्टंट. दुसऱ्यांकडनं व्हॅलिडेशनची बिलकुल अपेक्षा करू नका. घर घ्यायचंय 5 वर्षांनी घ्या. फोकस ऑन युअर ॲसेट्स, नॉट ऑन लायबिलिटीज. परवा मला एका व्यक्तीने DM केलं होतं. त्याचं म्हणणं होतं की तुम्ही फक्त मोठ्या मोठ्या SIPचंच उदाहरण देता, तुम्ही मिडल क्लास लोकांचं काही विचार आहे की नाही. मी म्हणलं त्याला विचारलं तू काय करतोस, तुझं इन्कम काय, तू किती सेव्ह करतो. तो मला बोलला, राहुल मी लोअर मिडल क्लास माणूस आहे, माझी 95,000 इन्कम आहे, 45,000 माझा होम लोन EMI आहे, 15 का 18,000 माझा कार लोन EMI. मी म्हटलं राजा 63,000 ज्या वेळेला तुझे EMI मध्ये जात आहेत आउट ऑफ 95,000, म्हणजे पहिली गोष्ट यू नीड अन ॲडवायझर. तुझ्याकडे खर्चाला पैसे राहत नाहीयेत म्हणून लाईफमध्ये ना कचकच चालू आहे आणि कचकच चालू आहे त्यामुळे तू माझ्या कमेंट सेक्शनमध्ये येऊन तुम्ही हे काय करताय, तुम्ही ते काय करताय. गेटिंग माय पॉइंट? 90 लाखामधले म्हणजे साधारण 1 लाखामधले 63 म्हणजे 65% पैसे इन्कमचे आहे EMI मध्ये जात आहेत, जे अटळ आहे, ते दर महिन्याला येणारच आहेत. याच्यावर त्याचा कमीत कमी 15-20 हजार हा घर खर्च असेल, म्हणजे हातात राहत आहेत फक्त 8,000. 8,000 मध्ये तुम्ही काय सेव्ह करणार. आय हॅव सीन 50,000मध्ये लोक 20-25 हजार रुपये SIP करतात आणि असे लोक बघितले जे 2-2, 3-3 लाख कमवतात पण त्यांना 20-25 हजार SIP जमत नाही. SIP करणं, सेव्हिंग करणं, इन्व्हेस्ट करणं इज अ स्टेट ऑफ माइंड. लक्षात घ्या हे. इट इज अ स्टेट ऑफ माइंड. तुम्ही त्या स्टेट ऑफ माइंड मध्ये नसाल ना, तुम्ही कितीही कमवा, तुम्ही कधीच लाईफमध्ये पुढे जाऊ नाही शकणार. आय होप माझं सेशन तुम्हाला आवडलं असेल, एक आय ओपनर झाला असेल. मी नेहमी म्हणतो की वी लर्न फ्रॉम इच अदर्स मिस्टेक्स. मी माझ्या रील्समध्ये सांगतो लोकांनी मिस्टेक केलंय, पण त्या मिस्टेक लाईफमध्ये मी पण केलंय. मलाही माहिती आहे की लाईफमध्ये मिस्टेक केल्या मी, पण आय लर्नड फ्रॉम इट. दुसरी गोष्ट, मी एवढे बिझनेसेस सध्या बघतो, एवढ्या लोकांशी बोलतो की आय एम व्हेरी गुड इन नंबर्स. मी सांगतो आय हॅव द कॅपॅसिटी टू चेंज युअर लाईफ. त्यामुळे आमचं कन्सल्टेशन घ्या, इन्व्हेस्ट थ्रू अस. आमच्या 1 कन्सल्टेशन कॅन चेंज युअर लाईफ. माझे फॉर्म्स जे कमेंट करतात त्यांना DM होतो, फॉर्म भरा, टॉक टू माय टीम. ते तुम्हाला चांगले सल्ले देतील, काय करायचं काय नाही करायचं. तुमची लाईफ चेंज होईल. सजेस्ट फॉर स्टुडंट, असं सजेस्ट फॉर स्टुडंट नसतं कृपेश. तुला
कन्सल्टेशन घ्यायला लागेल त्यासाठी. आफ्टर 58 सजेस्ट अबाउट मेडिक्लेम. येस, सगळ्यांनी मेडिक्लेम काढला पाहिजे. माझी मेडिक्लेमची एक वेगळी टीम आहे, तुम्ही त्या टीमला कॉल करू शकता. फॉर्म तुम्ही कमेंट केलात, अपॉइंटमेंट किंवा काही तुम्ही कमेंट केलं तरी तुम्हाला DM होईल फॉर्म. तुम्ही माझ्या कुठल्याही कमेंटला रीलला कमेंट केली तरीही माझा फॉर्म DM होईल. माझी कन्सल्टेशन फ्री आहे. कन्सल्टेशनला आम्ही काही चार्ज नाही देत. मी एव्हरी वेनसडे 9 ते 10 लाईव्ह येतो. वाह, प्रणय म्हणतो यू मोटिवेटेड मी टू इन्क्रीज माय SIP अमाऊंट. व्हेरी गुड. वेदांत घाडगे, आय एम व्हेरी हॅपी विथ प्रुडंट. माझे 3 ऑफिसेस आहेत, डोंबिवली, ठाणे आणि पुणे. तिन्ही ऑफिसेसमध्ये टीम्स आहेत माझ्या वेगवेगळ्या. टीम्स सगळ्या वेल एज्युकेटेड, वेल इन्फॉर्म्ड आहेत. ओके, काही तुम्हाला डाऊट्स असतील तुम्ही माझ्या टीमकडनं कन्सल्टेशन घेऊ शकता. नेक्स्ट वेडनेसडे आपण परत सेम टाईम नवीन टॉपिक घेऊन येऊया. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही सगळे इन्स्टा लाईव्हला आलात त्यामुळे सगळी मजा होते. मलाही, मी जेवढा अभ्यास करतो तेवढं माझंही म्युच्युअल फंड्सबद्दल कन्व्हिक्शन तसंच वाढत जातं. सो आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल टू ऑल ऑफ यू, व्हेरी ग्रेटफुल टू ऑल ऑफ यू. थँक्यू. नेक्स्ट वीक परत भेटूया.